आनंदाची म्हणजे आपलं काहीतरी सांगायचं हाय. बोल रे बाबला तो. अरे आईच्या घरून फोन आला होता, मला म्हणली पोरगी बघायला. माझी तू नुसती कालवा काल होते बाबा. घ्या जखमेच्या आधीच लावून घ्या बघा. गप्पे वा बाबूरावांना लयच काळजी दिसते तुझी. बर मी काय म्हणतो, तुझ्या संग मी बी येतो. आर तुझ्या पायी माझं येऊन जाईन. तसंही कोण पोरगी देईना. तसं एक होतं झंझट आपलं, पण आता तिचीच पोरं खेळवायची वेळ आली आहे. मेवणी तर असेलच की. अरे तू त्या तुझं कसं झालंय माहितीये का, मला माझं झालं जड अशोधर मग तू माझं कर आधी अजून जाऊ दिले का. आता तुम्ही नाही दुसऱ्याला पाठव. शेळी म्हणते मी येऊ का. गप्पे बाबा, तुझ्या नुसत्या नावात आनंद आहे. सध्या न कधी रडतच. बरोबर मी काय म्हणतो, आपण निघू उद्या सकाळच्याला लवकर जायचं. चला चला. इंद्र दरबारी नाचे सुंदरी, ओ इंद्र दरबारी नाचे सुंदरी. वाहिलं एकदा झालं, दोनदा झालं, आता तरी धाडीला भगवंता व शेवंता. अग शेवंता, काव शेवंता. तुम्हाला तर जरा बी धीर नाही बघा. घ्या डोळे बाग डोळे बाग. वाची उधळली ना वाटतं. तुझ्या अशा बोलल्या पायी मी बधीर झालो, कुचका झालो. अजून काय काय होईल देवा. असं बघू नको माझ्याकडं, प्रेमात पडशील माझ्या पुन्हा. ये घे. या 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 या. आलं तुमचं लेकरू, आपलं व्हाउचर करून टाका आता एकदाचा रिचार्ज. अहो रिचार्ज म्हणतो मी. नमस्कार. तो पण असा संसार विसरला का रे नारसाळ्या. हा संस्कार विसरला. नमस्कार बाई. गप्प दिशी पाय धरशील माझा. वय तिकडं. म्हणा म्हणा चालू ठेवा तुमचं. राम राम बाबूराव. राम राम पोपटराव बिचुकले. तुम्ही इथं कसं आपल्याला जायचं नाही वय. कुठं पुन्हा. पोरगी बघायला जायचं नाही का. हा ते पोरगी बघायला वर. मग? हा ते कालच ठरलं आपलं तेच का. हा. बर एक काम करतो, मी एक कपडे बदलून येतो, मग जाऊ आपण. हा लवकर जा. हा येतो ग. बबल्या कोण रे म्हातार. अरे हे आपलं मधलं माकड, तुला नव्हतं का काल म्हणलेलं मध्यस्थी रे. तेच का ते. हा तेच. इकडे रे. इकडे तू इकडे जरा. हे बघा सांगतो तुम्ही ऐक. पुढे हे बघ, पोरगी लई देखणी, लई म्हणजे लई देखणी. म्हणजे तू तिला बघितलं नुसतं बघत राहशील बघ. हा आणि कंट्रोल कर थोडं, नाही का. बरं मी काय म्हणतो, ते समजा ठीक आहे, फक्त आमच्या अपेक्षा भंग करू नका म्हणजे झालं. नाही होत चला तू. अरे चल मी आहे ना, मी कशाला इथं. बघूच एकदाच. नमस्कार नमस्कार. या नमस्कार नमस्कार नमस्कार. जस्मिन तांब्याचा पाण्यात तांब्या घे बरं. पोरीचं लगीन म्हणजे नुसती गडबड होते बघा. तरीच म्हणलं एवढा सुगंध आला कुठून.
बहीण एवढी देखणी हाय अरे मोठी तर गडी ए, गप गप गप. म्हणजे बाबा तुझी अरे गपले का बरं ऐक ना मी तुझा दाजी बर का जी 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 आधी ठरू तर द्या मग विचार करू अय, काय मेवणी बरंच बोलत बसणार काय इकडे या मैदानात जरा या ए त्यांचं जाऊ दे आपलं दोघांचं लगीन झालंय का नाही मग तू आमच्या दोघांच्या मध्ये बसला कसा हा ए उठ बाजूला दुधतडीच्या चल बस काय इथं ते तर गेलेलं कामाचं नाही तू बी तशीच का हा? आम्हाला तरी कुठं हाऊस होती बसायला इथं ए ती बायको माझी का तुझी आहे ते आमचं बघून घेऊ आम्ही काय करायचं ते तू गप्प बस मी काय बस होणार आहे का तुमचं असू दे बरं जाऊ द्या सगळं हे आमचे बाबूराव नवरदेवाचे वडील नमस्कार 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 शेवंताबाई नमस्कार नवरदेवाची आई आणि हे नवरदेव आणि हे कोण ते हे वय अरे हे आमच्या गावातलं देखणं राजबिंड चकचकीत चकमकीत असं काहीच नसतं ना मी तुकाराम थापाडे बरं मी काय म्हणतो पुरीला बोलून द्या ना. हो कारभारीन बाई या की गणपुरीला मस्त बांधकाम आहे घराचं ए झालं खायला अय तू हो मागे यायला अरे माग म्हणजे इथं बस अरे कसं राहिलंय बरं ए आहे त्या पिढ्यात मागोबा गप बस की तुझं काय चालतं रे फट आणि हे सोपनराव साखरे सोबत गोड वय बर का यांच्या सोपनराव अगदी साखरेवानीच वा 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 आवडलं आपल्याला खरंच गोड वय हो बाबा बरं मी काय म्हणतो ऐका ते पुरीला एखाद्यात बोलून घेतलं असतं हा चालेल की त्याला चालेल बोलून जाऊ द्या. चालेल हा नाही, आपण बी मोकळे ते बी मोकळे नाही नाही घेऊ दे बोलून घेऊ दे. जा बघू ये जाऊ आणि बिंदास गप्पा मारायचा बुलाती है मगर जाने का नहीं अय, जातो का जाऊ अरे कुठं पिचकार मारत त्याला चालला सोडायला म्हणतोय सोडायला. नग काय नग बोलून घे बाबा आत्ताच लग्नानंतर बोलायची संधी मिळत नाही कारण बायको बोलूच देत नाही ऐक ना मला तू पसंत आहे देशील का रे माझी साथ शेवटपर्यंत मी तुला इतकंच सांगेन साथ तुझी असावी आणि भाषाही फक्त तुझेच असावे माझ्या प्रत्येक श्वासात आणि श्वासाच्या प्रत्येक कणात फक्त तू आणि तूच असावी एवढ्या वेळ बोलताय म्हणजे समजा जुळतंय वाटतं जुळतंय वाटतंय बरं का मग काय ठरलं काय घेणार तुम्ही 5 तोळे सोनं 1 गाडी आणि 25 कॅश बस जास्त काय अपेक्षा नाही आमची हुंडा बक्कळ जमीन आहे पोराकडे आणि वरून नोकरी अजून काय पाहिजे तुम्हाला अहो एवढं समजा आहे ना हो. हा मग हे समजा कशा पायांनी
कशा पाय आता कशा पाय म्हणजे काय तुमच्या लेकीसाठीच आहे ना व हे कुठं आमच्या काम येणार आहे का नाही देऊन टाका थोडा हुंडा. आता एवढं शब्द आहे तू थोडा विचार करून सांगतो आम्ही वेळ द्या आमसनी. हा चालल चालल ते पण चालल आपल्याला. अय रोमांस झाला का आता एक सगळं ए बबल्या चल की का आवडतील सर्व चल. बर हा येतो आम्ही. बर बर पुढे काय ठरलं तर बोलू आपण नाही का? बरं. पुन्हा भेटू येतो आम्ही. चल ग चल. खरं नाही दिसत पोरात काय होईल काय माहिती. बरं बी असं हा बाबा हा पोरगी पसंत आहे बरं का मला. बरं मग पुढं बघा ना काय जमते का. काय जमतं का आता विचार तुझ्या आईला. अरे बाळा पण ते हुंडा नाही म्हणतात. आता तू आणि तुझा बाज ठरून घे. आता मी होय ते तुम्ही बघा मला वावरातलं काम आहे ते निघतोय आम्ही. आहे आता तू तरी समजून घे तू पण एक काय आहे एक बाय आहे. एका मुलीची परिस्थिती तू नाही समजून घेणार तर कोण घेणार. देवा कृपेनं आपल्याकडं लय काय आहे मग असं कोणा पुढं पदर पसरवणं बरं नाही बघ. तुम्ही मला एवढं शिकवलं घडवलं लहानाचं मोठं केलं ते काय फक्त हुंडा घे ना बाई. ती समजा पटते मला बबल्या पण गावाची रीत आहे आपली. पहिल्यापासून हेच चालत आलं इथं. अख्ख्या गावाने शेण खाल्लं म्हणजे आपण विकायचं होय. कुठल्या जगात आहे ती तुम्ही नाही हे समज बदलायला पाहिजे. बर बाबा होऊ दे एकदाचा तुझ्या मनासारखं मग झालं. आय तात्या तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मंजूर आहे. तुम्ही मला एवढं लाडाने वाढवलं राणीसारखं ठेवलं स्वतःच्या गरजा स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून माझी स्वप्न पूर्ण केली. एवढंच माझ्यासाठी लय आहे. लग्न यंदा नाही तर पुढच्या वर्षी होईल. अगं पण पोरीचं लगीन वयात झालेलं बरं म्हणून हे आटापीट आहे बघ. थोडंफार बोलून बघू थोडं ते सरकतील थोडं आपण सरू. आव पण आपण आतरून पाहून पाय पसरणारी लोक एवढी परिस्थिती आहे का आपली. अजून धाकटीचं बी लगीन व्हायचंय. या समजाचा विचार पण केला पाहिजे. विठ्ठल हाय आपल्या पाठीशी तेव्हा समजा नीट करेल बघ. राम राम. बरं झालं तुम्ही झाला बसा ए, खुर्ची दे ग. अहो काय सगळं कोणत्याचं असतंय का कुठं 25 कॅश 5 सोनं 1 गाडी एवढी ऐकत आहे का. सगळं राहू द्या पहिलं तोंड गोल करा. ते का करानी पोराकडचे हकार कळीव नाही होय का. हा मग ती बी होंड्याचा आणि देवच पावला म्हणायचा की इटला पांडुरंगा तूच आहेस र. चला तर मग शेवटी साखरे आणि बडबडे परिवाराचा तिढा सुटला आणि लग्न जमलं. तर येत्या 30 फेब्रुवारी 2020 ला किती 30 फेब्रुवारी 2020 ला समध्यांनी लग्नाला यायचंय बरं का. आणि वधूवरावर अक्षता टाकायच्या ते पण आठवणीनं काय. हा बरं मी काय म्हणतो पोपटराव काय? आता एवढं समजा सांगितलंच आहे तेवढं लग्नाचं झालं त्याच जेवणाचं बोला म्हणजे झालं. अरे हा जेवण राहिलं की हा दाबून जेवायचं बरं का दाबून जेवून जायचं झालं का. एक विचारायचं होतं हा ती मेवणी कितवीला आहे. अहो बबल्याचं उरकतच आहे लागल्या हाताने माझं त्या जास्मिनचं उरकून टाका की. आपलं थोवर पाहिलं का अर्थ कधी होय अर्धवट डांबरीकरण झालंय तुझं आधीच. अरे हा एवढ्या का सारखा खडबडीत आणि तुला जास्मिन पाहिजे नाही विषयच नाही घ्यायचा. अहो पोपट अरे बाबा येणार का अहो बघा की. अहो बघा माझी वाटलं अहो बघा अहो बघता का अरे अहो बघा काय बघ
अहो बघा, की थोडं बोलावं असं वाटतंय म्हणून बोलतोय. शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, महिला असुरक्षितता यासारखा हुंडा पद्धत हाही आपल्यासाठी एक ज्वलंत प्रश्न. जर मुलगा मुलीला पसंत आहे, मुलगी मुलाला पसंत करते, तर मग आपण सर्व बाजूला ठेवून हुंड्यालाच का पसंती देतो? सासरच्या मंडळीकडून सुनेला शारीरिक व मानसिक त्रास, या त्रासाला कंटाळून मुलींची आत्महत्या, हुंड्यामुळे अनेक मुलींच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर, हुंड्यासाठी सुनेला जाळलं, गळफास देऊन जिवंत मारलं, असं खूप काही दररोज आपल्या दारात अनपेक्षितपणे उभं राहतं. मला मुलगा जावा, मुलगी नकोच असा अट्टा धरून आपण अजूनही जुन्या रूढीप्रमाणेच समाजात वावरतोय. पण वास्तव खूप भयानक आहे मित्रांनो. महाराष्ट्रात आजच्या घडीला 1000 पुरुषांमागे 929 महिला, तर आपल्या भारत देशात ते प्रमाण 943 इतकंच. मुलगी जन्माला आली की मुलीच्या बापाला टेन्शन येतं हो, ते येणारच. मुलगी जन्माला आली की तिची नाळ काढताना शेतकरी मनातल्या मनात 2 एकर शेतीचा तुकडाही बाजूला काढत असतो, तिच्या हुंड्याची सोय म्हणून. मुलगी ओझं असते, परक्याचं धन असते. अंगावर आलेला फोड जसा मोठा होत जातो ना, तशा वेदना बापाला होत जातात मुलगी मोठी होत असताना. शेतकरी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करतो, पण शेतकऱ्याच्या बायकोला जीव द्यायची पण सोय नाही हो, कारण त्यांना फक्त लेकरं डोळ्यासमोर दिसतात. बायका धीर एकवटून जगत असतात, मग मुलीच्या जन्माच्या वेळी मुलीच्या बापाचा धीर का असतो? लक्षात ठेवा, एकदा पाण्याच्या टंचाईवर मार्ग निघेल, पण मुलींची टंचाई भासली ना तर सारं काही कठीण होऊन जाईल. उद्या लग्नाला मुली मिळणार नाहीत म्हणून मुली वाचवा असं निर्लज्जपणे कसं सांगू शकतात लोक? आणि लग्नाविषयीच बोलायचं झालं तर मुलीकडे लोकांना मुलाकडे शेती हवी, पण मुलगा शेतकरी नको का? तर मुलगी शेतीकाम करायला नको म्हणून मुलाकडे सरकारी नोकरी हवी, स्वतःचा घरदार हवं, पण मुलाचे आई बाप एकाच घरात सोबत राहायला नको. किती विरोधाभास हा! कुठंतरी हे थांबायला हवं. या पलीकडे जाऊन विचार केला तरच लग्न जुळतील, लग्न टिकतील आणि अनेक प्रश्न सुटतील सुद्धा. बघा, एकदा विचार करून बघा, कदाचित परिस्थिती बदलेल. हे तुमच्यासाठी आमच्यासाठी नव्हे, हे अख्ख्या भारत देशासाठी आहे. बघा, एकदा विचार करा. धन्यवाद.